नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 523वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली मराठीतील कविता आहे. आज मी मेकअपसाठी खूप वेळ घालवलेला आहे. आज माझा चेहरा कसा दिसतो आहे? तो फारच सुंदर दिसतो आहे. रेडिओवरील अनाउन्सरसाठी तो अगदी शोभेसा आहे. आज मी मेकअपसाठी खूप वेळ घालवला आहे. आज माझा चेहरा कसा दिसतो आहे? तो फारच सुंदर दिसतो आहे. रेडिओवरील अनाउन्सरसाठी तो अगदी शोभेसा आहे. दुसरी कविता आहे. लग्नानंतर आमचे ठरले की घरकाम निम्मे निम्मे वाटून घ्यायचे. दुसऱ्याच्या कामाबद्दल कुणीही प्रश्न नाही विचारायचे. थोडे दिवस सगळे ठीक चालले आणि मग मी ठरवले, आळशीपणामुळे माझ्या कामाकडे मी जरा दुर्लक्ष करायचे. आणि मग तिने पण ठरवले, तिच्या कामाकडे तिने दुर्लक्ष करायचे. लग्नानंतर आमचे ठरले की घरकाम निम्मे निम्मे वाटून घ्यायचे. दुसऱ्याच्या कामाबद्दल कुणीही प्रश्न नाही विचारायचे. थोडे दिवस सर्व ठीक चालले, मग मी ठरवले, मला आळस आला आहे आणि मग मी माझ्या कामाकडे दुर्लक्ष करायचे. आणि मग तिने ठरवले, तिच्या कामाकडे तिनेही दुर्लक्ष करायचे. तिसरी कविता आहे. मी हिला म्हटले, तू माझ्यापेक्षा प्रत्येक गोष्ट चांगलीच करतेस, पण मी ती तशीच करायला पाहिजे असे नाही. मी पण काहीतरी चांगले करू शकतो असे मला वाटणे पण महत्त्वाचे आहे की नाही? आणि ती तुझीच जबाबदारी आहे की नाही? मी हिला म्हटले, तू माझ्यापेक्षा प्रत्येक गोष्ट चांगलीच करतेस, पण ती तशीच करायला पाहिजे असेही नाही. आणि मी काहीतरी चांगले करू शकतो असे मला वाटणे पण महत्त्वाचे आहे की नाही? आणि असे वाटण्याची जबाबदारी पण तुझीच आहे की नाही? चौथी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित 57वा भाग. आत्मा खरे तर निर्विकार निर्दोष निर्मळ आहे. कशानेही त्यात काही बदल असंभव आहे. आत्मा खरे तर निर्विकार निर्दोष निर्मळ आहे. कशानेही त्यात काही बदल असंभव आहे. त्याच्यावरती 5 पडदे एकावर एक असतात आणि त्याला पूर्णपणे झाकून टाकतात. त्याच्यावरती 5 पडदे एकावर एक असतात आणि त्याला पूर्णपणे झाकून टाकतात. आत्मा असतो तिथेच पण दिसत कुणा नसतो. जे आवरण मनुष्य बघतो त्यासारखा वाटतो. आत्मा असतो तिथेच पण दिसत कुणा नसतो. जे आवरण मनुष्य बघतो त्यासारखा वाटतो. वाऱ्याने आगीची ज्योत इकडे तिकडे हलते. ती हलते पण मूळ ज्योत एकाच ठिकाणी असते. वाऱ्याने आगीची ज्योत इकडे तिकडे हलते. ती हलते पण मूळ ज्योत एकाच ठिकाणी असते. पडदे हलले तर काही घडते असे वाटते, पण खरे तर काहीही घडलेलेच नसते.
पडदे हलले तर काही घडते असे वाटते, पण खरे तर काहीही घडलेलेच नसते. पडद्यावरती चित्रपटाचे चित्र हलताना दिसते, पण पडद्याचे स्थान तर तिथेच स्थिर असते. पडद्यावरती चित्रपटाचे चित्र हलताना दिसते, पण पडद्याचे स्थान तर तिथेच स्थिर असते. पडद्यावरचा जीव हा भ्रम पण आत्म्यागत वाटतो. आत्मा असतो त्याबरोबर जीवही सदाच असतो. पडद्यावरचा जीव हा भ्रम पण आत्म्यागत वाटतो. आत्मा असतो त्याबरोबर जीवही सदाच असतो. जीवाबरोबर भ्रम जगाचा हाही सदा असतो. बुद्धी आणि मनास त्यामुळे भ्रमच खरा वाटतो. जीवाबरोबर भ्रम जगाचा हाही सदा असतो. बुद्धी आणि मनास त्यामुळे भ्रमच खरा वाटतो. पंचेंद्रियांचा वापर सारे जन्मभर करतात. आवरणांनाच बघतात अन भ्रमात अडकून राहतात. पंचेंद्रियांचा वापर सारे जन्मभर करतात. आवरणांनाच बघतात अन भ्रमात अडकून राहतात. अशात आत्म्याची जाणीव माणसा कशी होणार? आत्मा चिरंतन आहे हे त्यास कसे कळणार? अशात आत्म्याची जाणीव माणसा कशी होणार? आत्मा चिरंतन आहे हे त्यास कसे कळणार? असेच काही प्रश्न शिष्याला पडले आणि त्याने सद्गुरूंना उत्तर विचारले. असेच काही प्रश्न शिष्याला पडले आणि त्याने सद्गुरूंना उत्तर विचारले.